मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 3 ते 4 वर्षाच्या मुलीसाठी नेटच्या साडीपासून सुंदर अशी फॅन्सी फ्रॉक कटिंग व शिलाई बघणार आहोत। एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे एकदम अशा सोप्या पद्धतीने। इथे मी पूर्ण फ्रॉकसाठी 1.5 मीटर अस्तर वापरणार आहे वरच्या भागासाठी आणि खालच्या घेरसाठी सुद्धा आपल्याला ते वापरायचं आहे, चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे। आता इथे सर्वात आधी वरच्या भागाचं कटिंग करून घेते। 4 पदरी घडी करून घ्यायची आहे, म्हणजे एक बाजू बंद झाली पाहिजे आणि ही आपली ओपन बाजू असणार आहे, म्हणजे 4 पदर आहेत ते लक्षात ठेवायचं आहे। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे वरच्या भागाची उंची 9 इंच तयार ठेवायची, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आता इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलं, तयार अधिक 1 इंच घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घेते। ही परफेक्ट आपली उंची झाली वरच्या भागासाठी शिलाई मार्जिनच्या सहित। आता इथे शोल्डर 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते। शोल्डरसाठी इथे मी लहान मापासाठी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच आपल्याला इथे मुंड्यासाठी सुद्धा मार्किंग करून घ्यायचं 4.5 इंचावरती। एक लाईन ओढून घ्यायची आहे छातीचं माप टाकण्यासाठी आणि ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे। लाईन ओढून झालेली आहे। आता इथे गळा रुंदी आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। लहान मापासाठी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता गळा उंची 3 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे सुद्धा मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं। एक लाईन ओढून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आवडी अनुसार गळ्याचा आकार सुद्धा ठेवू शकता। इथे मी गोलच ठेवलेला आहे। छाती 24 आहे। आता इथे मी 24चा चौथा भाग 6 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, 2 इंच प्लस त्याच्यामध्ये घ्यायचं आहे, शिलाई मार्जिनसाठी लागतं। आता इथे कमर घेर सुद्धा आपल्याला सेमच ठेवायचं आहे अशीच लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची आहे। इथे सुद्धा आहे अशीच लाईन खालीपर्यंत ओढून झालेली आहे। आता इथे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, मध्य करून घ्यायचा नेहमीप्रमाणे, मध्य करून झालेला आहे। आता इथे समोरचा मुंडा अर्धा इंच मार्किंग करून घेते आणि पाठीचा मुंडा 1 इंच मार्किंग करून घेते लहान मापासाठी। आता इथे आपल्याला मुंड्यासाठी अर्धगोल असा आकार देऊन घ्यायचा आहे। दोन्ही सुद्धा आकार देऊन झालेले आहेत। लहान मापासाठी परफेक्ट बसतो। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। सर्वात आधी पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। कट देऊन घ्या, परफेक्ट फिटिंग त्याच्यावरती येणार आहे असं कट देऊन घ्यायचं। आता गळ्याचा आकार कट करून घेते। समोरचा आणि पाठीमागचा गळा आपल्या इथे कट करून झालेला आहे। आता एक बाजू बाजूला घ्यायची, ही पाठीची बाजू झाली आणि ही झाली समोरची बाजू। आता समोरच्या बाजूचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। इथे मी समोरच्या बाजूचा मुंडा कट करून घेतलेला आहे, कट करून झालेला आहे। आता साडीमधलाच हा ब्लाऊज पीसाचा कपडा आहे, अशी डबल घडी करून घेतली। डबल घडी आहे लक्षात ठेवा, त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आहे। थोडंसं अंतर ठेवा कट करताना, ते लक्षात ठेवायचं आहे। थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे। थोडंसं अंतर ठेवून इथे मी पूर्ण वरच्या भागासाठी कटिंग करून घेतलेलं आहे। कटिंग करून झालं। आता खालच्या घेरसाठी इथे आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे। अशी डबल घडी करून घ्यायची आहे कापडाची, म्हणजे समोरच्या सुद्धा बाजूचा एक घेर होणार आहे आणि पाठीमागच्या बाजूचा आपल्या इथे घेर होणार आहे, त्यासाठी डबल कपडा घ्यायचा आहे। ही ओपन बाजू आहे वरच्या बाजूची। आता वरच्या भागासाठी कटिंग केलेला अस्त्रचा कपडा ठेवून घ्यायचा, त्याच्यावरती बरोबर इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे। ह्याच्यात डबल कपडा घ्यायचा आहे चुन्या टाकण्यासाठी कमर घेरला। आपल्या इथे चुन्यासुद्धा भरपूर झाल्या पाहिजेत आणि घेरसुद्धा आपल्या इथे भरपूर झाला पाहिजे, त्यासाठी इथे अजून एक मार्किंग करून घेतलं, ते लक्षात ठेवायचं आहे। असं ठेवून घ्या आणि डबल मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे मी एका लाईनीमध्ये कट करून घेते। बघू शकता इथे परत एकदा समजून सांगते। असं ठेवून घेतलं आणि परत एकदा असं ठेवून घेते। एवढा डबल कपडा इथे तुम्हाला वापरायचा आहे। आता हे मी इथे मधून कट करून घेते। कट करून झालेला आहे। 2 बाजूंचे 2 घेर आपले इथे निघणार आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे आपल्याला एकावरती एक असं ठेवून घ्यायचं आहे उंचीचं मार्किंग करण्यासाठी आणि अशी घडी करून घ्या। 4 पदरी घडी झाली पाहिजे।
बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता इथे उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. उंची 13 इंच तयार ठेवते, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवू शकता, तुम्हाला किती ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता इथे मी उंची अधिक 1 इंच वाढवून घेते. मार्किंग करून झालं. इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. आता इथे थोडासा असा वरच्या बाजूला अर्धगोल आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, आपले कोपरे येत नाहीत त्यासाठी. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. नंतर आकार दिला तरीसुद्धा चालेल. असं मार्किंग करून घ्या, नंतर आकारसुद्धा देऊन घेऊ शकता. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आकारामध्ये. आपला इथे घेरसाठी कपडा पूर्ण कट करून झालेला आहे, बघू शकता. तुम्हीसुद्धा ही पद्धत वापरायची आहे. म्हणजे काय होतं, आपले कोपरे येत नाही म्हणूनसाठी. आता इथे साडीमधून घेर कट करून घ्यायचं आहे. डबल घडी करून घ्यायची आहे. असे एकावरती एक ठेवून घ्या. डबल घडी करून घ्यायची आहे. म्हणजे समोरच्या बाजूचा एक घेर आणि पाठीमागच्या सुद्धा बाजूचा एक घेर आपल्या इथे तयार होणार आहे. त्यासाठी असं ठेवून घ्यायचं आहे एकावरती एक. बघू शकता, दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. आता अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आपण कटिंग केलेला घेरसाठी. ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता, ही बाजू खालच्या बाजूला करायची आपल्याला, ते लक्षात ठेवा. असं ठेवून घ्या आणि खालच्या बाजूला थोडंसं सोडून द्या. आता इथे मी साडीचा कपडा जास्त घ्यायचा आहे, 1.5 इंच. अस्तरपेक्षा 1.5 इंच जास्त घ्या, किंवा 2 इंच ठेवलं तरीसुद्धा चालेल. इथे मी 1.5 इंच ठेवलेला आहे. 2 इंचसुद्धा ठेवू शकता तुम्ही. इथे मी 1.5 इंच ठेवलेला आहे. आता एकसारखं ठेवून घेते. इथे मी ह्यासुद्धा बाजूला एकसारखं ठेवून घेते आणि ह्यासुद्धा बाजूला एकसारखं असं ठेवून घेतलं. आता ह्या बाजूला थोडंसं जास्त घ्या, कारण की आपल्याला इथे साडीच्या कापडाच्या चुन्यासुद्धा भरपूर आल्या पाहिजेत त्यासाठी. 9 इंच किंवा 8 इंच घेतलं तरीसुद्धा चालेल. आता इथे मी 8 इंच घेतलेलं आहे. 8 इंच, 9 इंच, 10 इंच घेतलं तरीसुद्धा चालेल. चुन्या भरपूर येण्यासाठी कपडा तेवढा ह्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. अस्तर आधी ठेवून घ्या, नंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कपडा किती घ्यायचा आहे. आता हे मी एका लाईनीमध्ये कट करून घेतलं, बघू शकता. असं ठेवून घेतलं. आता हे एका बाजूचं एका लाईनीमध्ये कट करून घेते. लेस असल्यामुळे कट करून टाकलं मी आणि बरोबर उंचीनुसार इथे मी कट करून घेते. अस्तरच्या उंचीनुसार इथे मी कट करून घेते. एका लाईनीमध्ये बरोबर असं कट करून घेतलं. अस्तरच्या मापानुसार आपल्या इथे घेरसाठी सुद्धा कपडा कट करून झालेला आहे, बघू शकता. इथे आपला साडीचा घेरसाठी कपडा कट करून झालेला आहे. आता इथे आपल्याला नॉडसाठी पाठीमागच्या बाजूला नॉडसाठी कपडा कट करून घ्यायचा आहे. साडीमधलाच कपडा वापरायचा आहे. आणि उंचीला तुम्हाला किती ठेवायचं आहे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. ह्याच्यामध्ये थोडंसं क्रॉसमध्ये आहे, एका लाईनीमध्ये करून घेते. कट करून झालेला एका लाईनीमध्ये. आता इथे मी 4 इंचावरती एक मार्किंग करून घेते. 4 इंचावरती आता इथे मी मार्किंग करून घेते. आपल्याला इथे डबल काढून घ्यायची आहे, दोन्ही बाजूंच्यासाठी 2 लागणार आहेत त्यासाठी. आता हे मी एका लाईनीमध्ये कट करून घेते. कट करून झालेले आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. सुईचा कपडा आहे, ह्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं. एकसारखं ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. सर्वात आधी गळा तयार करून घ्यायचा आपल्याला. इथे मी पूर्ण गळा तयार करून घेतला. आता मुंड्याला सुद्धा अर्धा इंच पकडायचं आहे शिलाईमध्ये देताना. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने. आता इथे मार्किंग करून घ्या फिटिंगचं, म्हणजे दुसऱ्या सुद्धा बाजूला आपले इथे मार्किंग होणार आहे त्यासाठी. आता जास्तीचा कपडा इथे मी कट करून टाकते. गळासुद्धा अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. कट करून झालं. थोडे असे कट देऊन घ्यायचं आहे, म्हणजे पलटी करायला सोपं जातं त्यासाठी. आता इथे आपल्याला पूर्ण कपडा असा पलटी करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला पूर्ण कपडा सुईचा करून घ्यायचा आहे व्यवस्थित आकारामध्ये.
इथे आपला पूर्ण कपडा सुईचा सुद्धा झालेला आहे. बघू शकता इथे फिटिंग मार्किंग करून घेते मी. लगेच थोडं थोडं दिसतंय आपलं, त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं. आता इथे एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आकारामध्ये. इथे सुद्धा शोल्डरच्या बाजूला एकसारखं पकडायचं आहे आणि पूर्ण गळासुद्धा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. इथे एकदम अशी कडेला शिलाई देऊन घेते व्यवस्थित आकारामध्ये. आता इथे शोल्डरसुद्धा तयार करून घ्यायचा आणि मुंडासुद्धा आपल्या इथे परफेक्ट तयार झालेला आहे. आता इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे पूर्ण. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते. अस्तर जोडून झालं. आता जेवढा अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथे मी जेवढा जास्त कपडा आहे तेवढा कट करून टाकला. व्यवस्थित झालेला आहे एक बाजू. आता दुसरीसुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. सर्वप्रथम गळा तयार करून घ्यायचा आहे. मुंढा अर्धा इंच पकडायला विसरू नका, परफेक्ट आकार येऊन जातो त्यासाठी. आता इथे बघा थोडंसं मार्किंग दिसते, त्याच्यावरती मार्किंग करून घ्या, म्हणजे दुसऱ्यासुद्धा बाजूला मार्किंग परफेक्ट होऊन जातं आपलं फिटिंगचं. आता जास्तीचा कपडा अस्तरच्या बाहेरचा कपडा इथे मी कट करून टाकते. व्यवस्थित आकारामध्ये कट करून घेते. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे थोडे थोडे कट देऊन. सावकाशमध्ये द्यायचे आहेत कट देताना. आता हा कपडा पूर्ण सुईचा करून घ्यायचा आहे. एकसारखं करून घेते. आता एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. कपडा पूर्ण प्लेन झाला पाहिजे. आता इथे गळ्याच्या सुद्धा बाजूला एक कडेला एक शिलाई देऊन घेते. आता इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडून झालं, मार्किंग करून घेते फिटिंगचं. आता इथे बघू शकता जेवढा आपला जास्त कपडा आहे अस्तरच्या बाहेरचा तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि फिटिंगचं थोडीशी कट देऊन घ्या. म्हणजे काय होतं, फिटिंग करताना सोपं जातं, घेर जोडताना सुद्धा सोपं जातं त्यासाठी. ही आपली पाठीमागची बाजू असणार आहे. मध्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे एकसारखी आणि मधून कट करून घ्या. इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे पाठीमागच्या बाजूला. आता सर्वात आधी हुक पट्टी जोडून घेते. थोडीशी घडी करून घ्या म्हणजे धागे दिसणार नाहीत त्यासाठी. आता पूर्ण पट्टी जोडून घेते आणि शक्यतो अस्तरचा कपडा वापरायचा आहे. दाबटीप टाकून घेते. दाबटीप टाकून झाली. आता थोडंसं जास्त आहे तेवढं एका लाईनीमध्ये करून घेते. 2.5 इंचाची काढून घ्या पट्टी. आता इथे मी असं घडी करून घ्या थोडंसं मापामध्ये, एका लाईनीमध्ये आलं पाहिजे आणि थोडंसं बंद करून घेते. बघू शकता इथे आपली एक पट्टी जोडून झाली. आता दुसरीसुद्धा पट्टी उलट बाजूने जोडून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजला पट्ट्या जोडतो तीच पद्धत वापरायची आपल्याला. इथे पूर्ण पट्टी जोडून झाली. दाबटीप टाकून घेते. इथे आपली दाबटीपसुद्धा टाकून झाली. एका लाईनीमध्ये कट करून घेते. एका लाईनीमध्ये करून घेतलं. आता थोडासा कपडा असा घडी करून घ्या इथपर्यंत, ते लक्षात ठेवा. त्याच्यावरती ठेवायचं नंतर घडी केल्याच्या नंतर. आता इथे आपल्याला 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. एका लाईनीमध्ये करून पट्टी पूर्णची जोडून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, वरच्या बाजूला सुद्धा कमी जास्त होत नाही त्यासाठी. एकसारखं करून घेतलं. आता इथे असं ठेवून घ्या. एकावरती एक दाखवलं त्या पद्धतीने. इथे कमी जास्त आहे का आत्ताच बघून घ्यायचं आहे. एका लाईनीमध्ये करून घ्या. कमी जास्त असेल तर असं ठेवून घ्या. आता इथे हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घेते. एकसारखं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कमरघेर जोडण्यासाठी थोडंसं सोडून द्या खालच्या बाजूला. नंतर आपल्या इथे त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. हुक अडकवण्यासाठी लागणार आहे त्यासाठी. इथे आपल्याला पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे. अंतर फक्त एकसारखं राहिलं पाहिजे, म्हणजे हुक उचललं जात नाही. त्यासाठी थोडंसं बंद करून घेते. इथे आपली पूर्ण पट्टी तयार झालेली आहे.
थोडंसं बंद केलं आणि मध्यभागी बरोबर एक पट्टीला सुद्धा शिलाई देऊ शकता. पट्टी दिसायला परफेक्ट दिसते त्यासाठी. बघू शकता इथे आपली पूर्ण पट्टी तयार झाली. आता ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. हे आपल्याला कमरघेर जोडण्याआधी इथे आपल्याला थोडंसं पॅक करून घ्यावं लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे. एक मार्किंग करून घ्या, अर्धा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची. असं ठेवून घ्या सर्वात आधी, नंतर जोडून घ्या. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. एकसारखं पकडायचं आहे, अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. दोन्हीसुद्धा बाजू पूर्ण बंद करून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूने आपल्याला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. ह्यासुद्धा बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घेतली तरीसुद्धा चालेल, म्हणजे काय होईल आपले धागे निघणार नाहीत त्यासाठी. इथे मी पूर्ण शोल्डर जोडून घेतलं, बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे नॉट तयार करून घ्यायची आहे. पाठीमागच्या बाजूला बांधण्यासाठी अशी घडी करून घ्या आणि एक बाजू पूर्ण बंद करून घ्या आणि ही बाजू एका लाईनीमध्ये जोडून घ्यायची आहे. जोडून झाली. आता ही नॉड आहे ना आपल्याला पूर्ण सुईची करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे आपल्याला. इथे आपल्याला दुसरीसुद्धा नॉड तयार करून घ्यायची आहे. कोपरे फक्त एकसारखे काढून घ्यायचे आहेत. इथे मी दुसरीसुद्धा नॉड बनवून घेतली. आता 1 इंच एक मार्किंग करून 1 इंच इथे सुद्धा 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे जोडून घ्यायच्या दोन्हीसुद्धा बाजूंना पूर्ण पॅक करून घेते. ह्यासुद्धा बाजूला जोडून घेते. मार्किंगवरती असं ठेवून घ्यायचं आणि जोडून घ्यायचे आहे. दोन्हीसुद्धा बाजू जोडून झालेले आहेत. आता इथे आपल्या समोरच्या बाजूला जोडण्यासाठी सुंदर अशी फुलाची डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे बरोबर असा चौकोनी कपडा कट करून घेतला 8 इंच आणि ह्या बाजूने 8 इंच बरोबर इथे आपल्याला चौकोन कट करून घ्यायचा आहे. त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. धागे असतील तर एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचे आहेत. कट करून झालं. आता हाताने थोड्या अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून झालेला आहे आणि जास्तीचा कपडा थोडासा इथे मी कट करून टाकला. बघू शकता एक तयार झालं. इथे आपल्याला अजून बनवून घ्यायचे आहेत. इथे मी अजून डिझाईन बनवून घेतली. आता ह्यासुद्धा नेटच्या कापडापासून सुद्धा हा साडीमधलाच कपडा आहे. तुम्ही इथे कलरचा कपडा वापरला तरीसुद्धा चालेल. आता चौकोनी कपडा कट करून घ्यायचा बरोबर. आता इथे त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे परत एकदा आणि जोडून घ्यायचं आहे. पूर्ण एका लाईनीमध्ये कट करून घेते आणि हाताच्या साह्याने इथे चुन्या टाकून घ्यायच्या पूर्ण आणि पॅक करून घ्यायचं आहे. पॅक करून झालं. जास्तीचा कपडा कट करून टाकते. बघू शकता एक तयार झालं. आता दुसरंसुद्धा तयार करून घेते, जोडून घेते. जास्तीचा कपडा एका लाईनीमध्ये कट करून टाकायचा आहे. हाताच्या साह्याने चुन्या टाकून घ्यायच्या पूर्ण आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. जास्तीचा कपडा इथे मी कट करून टाकला. बघू शकता तयार झालेला आहे. आता इथे आपल्या समोरच्या बाजूला ठेवून जोडून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घेते. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण पॅक करून घेतलं. धागा सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता असं ठेवून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पॅक करून झालं. आता ह्यासुद्धा बाजूला असं ठेवून घ्यायचं. दोन्हीसुद्धा बाजूंना ठेवून घेतलं. आता इथे आपलं हे सर्व पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये. इथे आपल्याला हे गोल आकारामध्ये पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण पॅक करून घेतलं. धागा सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता हे असं ठेवून घ्या समोरच्या बाजूला आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि बटन जोडून घ्या असं मध्यभागी बरोबर. बटन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. आता इथे मी बटनाच्या कडेने मणी जोडणार आहे गोल आकारामध्ये. इथे आपल्याला पूर्ण गोल आकारामध्ये जेवढे बसतील ना मणी तेवढे आपल्याला इथे जोडून सुद्धा घ्यायचे आहेत.
इथे मी पूर्ण मणी गोल आकारामध्ये जोडून घेते. आता हे मणी आपल्याला इथे पूर्ण पॅक करून घ्यायचे आहेत आणि पॅक करताना सुद्धा गोल आकारामध्येच आपल्याला इथे पूर्ण पॅक करून घ्यायचे आहेत. इथे मी पूर्ण मणी गोल आकारामध्ये पॅक करून घेते. बघू शकता पूर्ण मणी पॅक करून झाले. आता इथे सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता पूर्ण पॅक झालं. इथे आपली समोरच्या बाजूला सुंदर अशी फुलाची डिझाईन बनवून झाली बघू शकता आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे. आता इथे आपला घेर तयार करून घ्यायचा आहे. आता सर्वात आधी बघू शकता इथे अस्तरचा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे खालच्या बाजूला एकदा घडी करायची, परत एकदा आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं आपले धागे निघणार नाहीत म्हणूनसाठी पूर्ण जोडून घ्या. एक प्रकारची आपली इथे पट्टीसुद्धा तयार होते आणि कोपरेसुद्धा येत नाहीत. आता ही कमरेकडची बाजू आहे 2-2 इंच सोडून द्या. 2-2 इंच सोडून द्यायचं आणि पूर्ण अस्तरच्या कापडाच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण इथे जास्त कपडा घेतला. आपला घेरसुद्धा भरपूर दिसतो त्यासाठी. इथे मी पूर्ण अस्तरच्या कापडाला चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्या इथं घेरसुद्धा भरपूर दिसतो त्यासाठी चुन्या टाकून झाल्या. आता इथे मी समोरची बाजू तयार केलेली घेतलेली आहे. बघू शकता असं ठेवून बघायचं, कारण की आपल्याला ते कमरेच्या सुद्धा बाजूला परफेक्ट जोडायला पुरलं पाहिजे. फिटिंग अजिबात कमी जास्त होत नाही म्हणूनसाठी असं बघून घ्या. परफेक्ट कमरेच्या मापानुसार तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे. वरच्या भागाचं आणि खालचा घेरसुद्धा ते लक्षात ठेवायचं आहे. आता असं ठेवून घ्या साडीचा कपडा ह्याच्यावरती आणि 2 इंच प्लेन सोडून द्या फिटिंगच्या बाजूला आणि चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. मोठ्या टाका, नाजूक टाका, आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. त्यासाठी साडीचा कपडा पण थोडासा जास्त काढलेला आहे. इथे पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या. चुन्या टाकून झाले. एक बाजू आपली इथं तयार झालेली आहे. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला तयार करून घ्यायची. ह्याच पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. बघू शकता इथे मी दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतली. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झाल्या. जेवढ्या चुन्या बसतील ना तेवढ्या सुद्धा टाकू शकता. म्हणजे काय होतं आपल्या इथे घेरसुद्धा भरपूर होतो. आता ह्याच्यावरती असं उलट ठेवून घ्यायचं. उलट अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे आणि इथे आपल्याला पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. अर्धा इंच पकडायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. आता इथे मी पुन्हा एकदा पॅक करून घेते. पॅक करून झालं बघू शकता. एक बाजू तयार झाली. समोरची बाजू आहे तयार झाली. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती असा घेर ठेवून घ्यायचा. अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे आणि जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण घेर जोडून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा, म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल. इथे आपलं दुसरं सुद्धा घेर जोडून झाला बघू शकता. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे घेर पूर्ण जोडून झालेले आहेत एकसारखे. आता इथे काय करायचं आहे, फिटिंग करून घ्यायची आहे. त्याआधी इथे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता ही बाजू ह्याच्यावरती उलट टाकून घ्यायची आहे. नॉड आतमध्ये ठेवून घ्यायचे आहेत दोन्ही सुद्धा बाजूंच्या आणि दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि ही सुद्धा बाजू एकसारखी करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं फिटिंग करायला सोपं जातं त्यासाठी. इथे असं एकसारखं पकडा. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका, नाहीतर काय होईल फिटिंग कमी जास्त होऊ शकते. एकसारखं करून घेतलं. आता इथे आपण कटिंग करताना मार्किंग केलं होतं बघा, त्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आणि खालीपर्यंत सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे. फिटिंग करण्याची सर्वात सोपी पद्धत.
त्याच्यासाठी आपण इथे चुन्यासुद्धा टाकून घेतल्या घेरच्या बाजूला, म्हणजे काय होतं इथे आपला घेरसुद्धा असा भरपूर होतो त्यासाठी, आणि फिटिंगलासुद्धा कोणताही प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी आपण अस्तरलासुद्धा चुन्या टाकून घेतल्या आणि साडीच्या कापडालासुद्धा पूर्णाच्या चुन्या टाकून घेतल्या, म्हणजे फिटिंगमध्ये सुद्धा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आपण कटिंग करताना वरच्या भागाला केलेलं मार्किंग तेच खालीपर्यंत असं क्रॉसमध्ये थोडंसं ओढून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथं आता मार्किंग झालं. आता ह्याच्यावरती असं पकडा आणि फिटिंग करून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घेते, असं पकडा एकसारखं आणि फिटिंग करून घ्यायची आहे. इथे सुद्धा एकसारखं पकडा, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. आणि इथे थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं, नॉर्मलमध्ये थोडंसं बंद करून घेते. आणि आपल्याला दुसरीसुद्धा बाजू हीच पद्धत वापरून तुम्ही फिटिंग करून घ्यायची आहे. मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्यासुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. 3-4 बसले तरीसुद्धा चालतील. आता एका लाईनीमध्ये करून घेते आणि थोडंसं असं शिलाई देऊन घेते, म्हणजे काय होईल धागे निघणार नाहीत त्यासाठी. एक बाजू परफेक्ट झाली आणि दुसऱ्यासुद्धा बाजूची इथे मी परफेक्ट अशी फिटिंग करून घेतली. तुम्हीसुद्धा जे आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे मी पूर्ण फ्रॉक सुईची करून घेतली. आता इथे नेटच्या कापडापासून मगाशी आपण एक डिझाईन बनवून घेतली होती. आता इथे मी अजून एक डिझाईन वरच्या बाजूला जोडून घेते. असं ठेवून घ्यायचं आणि जोडून घेते. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पूर्ण बंद करून घेते. इथे मी पूर्ण डिझाईन पॅक करून घेतली. धागे सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. इथे आपली सुंदर अशी फुलांची डिझाईन बनवून तयार झालेली आहे फ्रॉकसाठी, आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघायचे आहे. इथे आपला पूर्ण फ्रॉक तयार झाला. बघू शकता आपला घेरसुद्धा इथे भरपूर झालेला आहे. ही आपली पाठीमागची सुद्धा बाजू बघू शकता. इथे ना एकसारखं मार्किंग करून आपल्याला इथे हुकसुद्धा जोडून घ्यायचे आहेत. आणि इथे पाठीमागच्या बाजूला बांधण्यासाठी आपण इथे नॉडसुद्धा बनवून घेतल्या. नॉडसाठी सुद्धा जेवढा कपडा तुम्हाला ठेवायचा आहे तेवढासुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता, लांबीलासुद्धा आणि उंचीलासुद्धा. बघू शकता आपल्या इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूचा घेर भरपूर झालेला आहे. जेवढ्या चुन्या तुमच्या भरपूर पडतील ना तेवढा इथे तुमचा घेरसुद्धा भरपूर होणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्या चुन्यासुद्धा भरपूर झाल्या आणि आपला घेरसुद्धा इथे भरपूर झालेला आहे. आज मी तुम्हाला कटिंग व शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली, आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मुलीसाठी नक्की बनवून बघायचं आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.